नमस्कार मंडळी, आज आपण हॉटेलमध्ये गाड्यावरती जसं उपीट मिळतं तसं उपीट बनवणार आहोत। ते कोणता एक पदार्थ वापरतात ज्याने उपीटची चव अगदी हॉटेलसारखी लागते तेच आपण या रेसिपीत बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इथे मी एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये एक छोटा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की एक वाटी रवा टाकायचा आणि रवा आपल्याला छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे। रवा भाजताना पहिले 2 मिनिटे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि त्यानंतर मंद आचेवरती छान रवा सुटसुटीत मोकळा अशा पद्धतीचा कलर बदलूसपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता हा व्यवस्थित भाजलेला आहे, बाजूला ठेवून देऊयात। त्यानंतर इथे मी एक मोठी कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये मोठा एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत। शेंगदाणे आता मध्यम आचेवरती छान खरपूस असे तळून घ्यायचे आहेत। तळून झाल्यानंतर एका चाळणीमध्ये काढून घेऊयात, जेणेकरून यातलं एक्स्ट्राचं तेल निघून जाईल। आता याच तेलमध्ये 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 2 चमचे उडीदाची डाळ टाकून घ्यायची आहे। त्याचसोबत 1 चमचा खिसलेले आले टाकून घ्यायचं आहे आणि छान अशी फोडणी आपल्याला मध्यम आचेवरती तडतडीत अशी तडतडून घ्यायची आहे, एकदम मस्त अशी भाजून घ्यायची आहे। आता ही फोडणी अगदी व्यवस्थित भाजल्यानंतर यामध्ये आपण काही भाज्या टाकून घेणार आहोत, ज्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, मटार, हिरवी मिरची, शिमला मिरची आणि गाजर आहे। तुम्हाला यामध्ये कोणती भाजी आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण इथे मी या सगळ्या भाज्या वापरलेल्या आहेत ज्या हॉटेलमध्ये असतात आणि याच्याने एकदम भन्नाट चवीचं आपलं उपीट बनून तयार होतो। हिरवी मिरची तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही अजून थोडीशी टाकून घेऊ शकता। तर इथे मी 2 ते 3 बारीक चिरलेले कांदे, 1 बारीक चिरलेला गाजर, 1 बारीक चिरलेली शिमला मिरची, 1 वाटी मटार आणि 2 हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत बारीक चिरलेल्या। सोबतच 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आणि मध्यम आचेवरती 2 मिनिटे या भाज्या आपल्याला परतवून घ्यायच्या आहेत। 2 मिनिटे परतवून घेतल्यानंतर झाकून मंद आचेवरती 2 मिनिटे शिजवून घ्यायचं। जास्त भाज्या मऊ शिजवायच्या नाहीत, थोड्याशा कुरकुरीत राहिल्या पाहिजेत खाताना। आता हे छान असं मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आता जो हॉटेलमध्ये महत्त्वाचा पदार्थ वापरतात ज्याच्याने उपीटची चव अगदी भन्नाट लागते तो पदार्थ यामध्ये टाकून घेऊयात। तर तो पदार्थ आहे ताक। तर इथे मी 3 वाटी ताक घेत आहे। 1 वाटी रवा आहे, त्यामुळे त्याचे प्रमाण 3 वाटी घेतलेलं आहे। तुम्हाला ताक टाकायचं नसेल तर तुम्ही 3 वाटी पाणी टाकू शकता, किंवा तुम्हाला जर पाणी आणि ताक मिक्स करायचं असेल तर 1 वाटी ताक आणि 2 वाटी पाणी, जसं तुम्हाला आवडतं त्या पद्धतीने टाकून घेऊ शकता। ताक जास्त आंबट नको असायला हवं। तर बघू शकता इथे मी 1:3 असं प्रमाण ठेवलेलं आहे। त्यानंतर यामध्ये साखर टाकून घ्यायची 1 चमचा, याच्याने मस्त अशी भन्नाट चव येते आणि मोठ्या आचेवरती उकळी यायला द्यायची। आता उकळी येत असताना आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे, नाहीतर ताक असल्यामुळे आपण मीठ टाकलेलं आहे तर ताक फुटण्याची शक्यता असते, किंवा उकळी आल्यानंतर तुम्ही यामध्ये मीठ टाकून घेऊ शकता। आता उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम मंद करायची आहे आणि यामध्ये भाजून घेतलेला 1 वाटी रवा टाकून घ्यायचा आहे। आता एका हाताने रवा टाकायचा आणि एका हाताने मिक्स करत जायचं आहे। मी इथं तुम्हाला दाखवण्यासाठी आधी रवा टाकून घेतला आणि नंतर मिक्स करून घेत आहे, पण तुम्ही छान असं मिक्स करून घ्या, गुठळ्या बांधायला देऊ नका। आता छान असं मिक्स करून घेतल्यानंतर झाकून मंद आचेवरती 2 ते 3 मिनिटे शिजवून घेऊयात। 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता मस्त असं आपलं हे उपीट बनून तयार झालेलं आहे, उपमा बनून तयार झालेला आहे आणि इतका मऊसूत असा शिजून तयार झालेला आहे, खमंग असा सुवास सुटलेला आहे। आता इथे आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊयात, छान असं मिक्स करून घेऊयात आणि यावरती आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि सोबतच जे तळून घेतलेले शेंगदाणे होते ते शेंगदाणे देखील इथे टाकून घेऊयात। तर अशा पद्धतीने हॉटेलमध्ये जसं मिळतं तसं आपला हा उपीट बनून तयार झालेला आहे, पण अजून याला गार्निशिंग करण्याचं बाकी आहे, म्हणजे सर्व करण्याचं बाकी आहे। तर आपण हे सर्व करून घेऊयात। तर इथे मी प्लेटमध्ये सर्व करून घेत आहे, बघू शकता मस्त असं मऊसूत बनलेलं आहे। आता उपीट काढून घेतल्यानंतर वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि थोडीशी बारीक शेव टाकून घेऊयात। अगदी भन्नाट चवीचं हे उपीट बनून तयार झालेलं आहे। नक्कीच एकदा या पद्धतीने रेसिपी ट्राय करून पहा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।